ही आता 15-20 दिवसात होईल, म्हणजे मे महिन्यामध्ये होईल. तात्पुरतं ऍप धारकांना म्हणजे कंपन्यांना तुम्ही आरटी अप्रूव्ड रेट डिस्प्ले करायला सांगितले होते. त्याची त्यांनी मला वाटतं पुणे आरटीओने 28 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंतची मुदत दिली होती. तर ते कधीपर्यंत होणार आहे सर? फेअर रिफ्लेक्शन ऍप वरती जे आरटी अप्रूव्ड रेट आहे ते होईल. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याच्यासोबत एक कॉमन बैठक पण घेतलेली आहे आमच्या स्तरावरून आणि त्यावेळेस त्यांनी मान्य केलेले आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सूचना लवकरच देऊ. सर ह्याला बरेच महिने झाले ते अजूनही नाही होत. बरोबर आहे. आम्हाला आंदोलनही आहे कदाचित. बरोबर आहे. त्या स्टेक होल्डरशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे ज्यांनी आंदोलन केले आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की त्यांचा विरोध हे बंद करायला नाहीये. त्यांचा विरोध फक्त दराच्या बद्दल होते त्यांचे प्रश्न. त्यामुळे त्यांचे जे लीडर आहे ते प्लस हे जे बाकीचे स्टेक होल्डर आहेत रॅपिडोवाले यांचे बरोबर आम्ही जॉईंट मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रायमा फेसी त्याला मान्यता दिलेली आहे आणि आम्ही लवकरच ते आदेश निर्गमित. सर आरटीओ काही व्हॉट्सअप नंबर काढणार आहे का तक्रारीसाठी? म्हणजे कुठलाही व्हिडिओ नाही, गरज नाही. आमच्या आरटीओचे अधिकारी आहे सगळ्यांकडे. ते आरटीओच्या अधिकाऱ्यांचे ना व्हॉट्सअपचा एक नंबर आहे, पण गरज नाहीये. कारण आमच्याकडे मग रेकॉर्ड येणार नाही. कारण मग लोक बोलतील व्हॉट्सअपवरनं आम्ही हे घेतो ते घेतो, परंतु आमच्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे हे जे 565 हिंदी भाषिक आहेत त्यांना आम्ही आज पत्रही देतोय की आम्ही 1 मे पासून ही मोहीम करतोय. त्या मोहिमेमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल असं आमच्या कधी आज देतोय की उद्या आजच देतोय पत्र 565 लोकांना जे आमच्या ड्राईव्हमध्ये ज्यांना मराठी येत नाही त्या लोकांना पत्र देऊन त्यांना आम्ही सूचना सुद्धा करणार आहोत की 1 मे पासून आमची मोहीम आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत ती चालणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर आमचे आरटीओचे अधिकारी तुम्हाला मराठी शिकवायला तयार. मराठीच्या मुद्द्यावर जर सरकार मागे हटत असेल तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणतात. म्हणजे तुमच्यावर नाही, मराठीच्या मुद्द्यावर कसलं मागे हटलो? अहो, तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय. तुमचे आभार मानायला पाहिजे. तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे. माझं म्हणणं अहो तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय. तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही. परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला. तुम्हीच तुमच्या सामन्याच्या हेडलाईनला छापताय की आभार व्यक्त करता, अभिनंदन करता. आम्ही कसं मागे घडलो? उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय. तुम्ही जे केलं ना ते आम्ही करतोय. कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय. संघटनेच्या पाठीमागे चप्पल धावून का नाही गेले? त्यांनी मुळातच विरोधच का केला? आता त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे ना. त्यांना काही विरोध करू दे, कुणालाही किती विरोध केला तरी एक गोष्ट आहे, प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेचा आदर जी लोक करतात त्यांचा सन्मान केला जाईल. ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना शिकवलं जाईल, परंतु जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांना मात्र आमच्या नियमानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.